100%. आणि ते दुर्लक्ष व्हावं म्हणून हे वाद वारंवार उकरून काढले जातात असं माझं स्पष्ट मत आहे. कधी आय लव्ह यू मोहम्मद, कधी आय लव्ह यू महादेव, कधी अजून काय, हे केवळ आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं दुसरीकडे लक्ष. अहो एकाचं तरी लक्ष आहे का? 10 मे पासून पाऊस पडतोय म्हणजे शेतमजुरांना शेतात जायला सुद्धा मिळालं नाही. 4 महिने त्यांना काम नाही हाताला. त्यांची चौकशी करायला कोण गेलं काय सांगा बघू मला. आणि शेतमजुरांची संख्या काय थोडी नाही. तर काय त्यांचं त्याला रोजगारच नाही 4 महिन्यापासून. त्यांनी कशी उपजीविका करायची? कारण सध्या जर आपण बघताय गोपीचंद मोर्चे काढतात यात सगळं गुंतागुंत करतात. हे जाणीवपूर्वक आणि मला वाटतं की हे सरकारमार्फत काही लोकांना हे नेमलेलं आहे. अशा पद्धतीनं वाद उपस्थित करा जेणेकरून जनता भरकटत जाईल आणि मूळ मुद्द्याला विसरून जाईल. म्हणून अधूनमधून मग कधी रामदासभाई कदम काहीतरी बोलतात, मग कधी पडळकर काहीतरी बोलतात, मध्ये सदाखोत काहीतरी बोलतोय, अजून काय मग आपल्या हे मुंबईची ती दोघं लाड आणि दुसरं दरेकर आहेतच. हे हाय ठरले. मोहित खंबोज अलीकडे काय जास्त दिसला नाही कुठं. हो नक्की 100%. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आषाढी एकादशीला साऱ्या महाराष्ट्रातनं वारकरी चंद्रभागेला येत असतात आणि आंघोळ करून आपलं गावाकडनं आणलेली शिदोरी उघडून बसलेली असतात. आणि मग कुत्र्यांचं नजर त्याच्या भाकरीवर असते. ही भाकरी कशी हडप करायची? मग काय करायचं? 2-3 कुत्री उगाच एकमेकाबरोबर भांडायला लागतात. ते वारकरीच बिचारे, त्यांना ते काय बरं वाटत नाही. ते सोडवायला जातात आणि सोडवायला गेल्यानंतर तिसरं कुत्र येते आणि सगळं गटलं घेऊन जातंय. तसाच प्रकार चालू आहे महाराष्ट्रात सध्या. ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट व्हायला लागलेली आहे. या संदर्भामध्ये सुद्धा यावर्षीच्या ऊस परिषदेमध्ये आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. होतं का ऊस आणायचा, त्याची तो वाहतूक आणि तोडणी मिळून जवळ 1300-1400 रुपये होतं आणि तो म्हणून सगळ्या जवळच्या शेतकऱ्यांच्यावर टाकायचा. बरोबर शेतकऱ्यांच्या रिकव्हरी पण डाऊन होतोय. तिथं जवळपास 1% गेला की आमचं 346 रुपये गेलंय. तर अशा पद्धतीनं काटा पेमेंट आणला जातो. म्हणजे 2425ला खरेदी करायचा आणि इथं कारखान्याला शेतकऱ्यांच्या खर्चाला आणायचा आणि त्याचा 3032 रुपये भाव खिशात घालायचे. हे धंदे सर्रास साखर कारखान्यांच्यामध्ये व्हायला, म्हणजे एक ऊस माफियाचा एक नवा वर्ग याच्यामध्ये तयार व्हायला लागलेला आहे. आणि हे आम्हाला कदापि मान्य नाही. जेवढं आमच्या शेतापासून ऊसाची लावून लवादांना जे काही तोडणी बांधून दिले ते द्यायला आम्ही बांधली लावून, बाकीचा तोडणी बांधणीचा खर्च शेतकऱ्यांच्यावर टाकू नये अशी भूमिका घेणार आहोत. त्यामुळं आज या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 200 ते 250 रुपये ऊसाचा दर वाढवून मिळू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.